नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल, ह्या ठिकाणी वाटत असेल की पुरणपोळी बनवत आहोत. पण पुरणपोळी नाही, तर आपल्याला आज बटाट्याचा पराठा बनवायचा आहे, जे की लुसलुशीत आणि मऊ पुरणपोळी जशी असते त्या पद्धतीनं कसं बनवायचं ते पाहायचं आहे. ह्या ठिकाणी अर्धा किलो इतके आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत. जेव्हा आपण बटाटे उकडून घेतो त्यावेळेस फक्त आपल्या 80% इतका आपल्याला हा बटाटा उकडून घ्यायचा आहे. त्याऐवजी साल काढून आपण आता मॅश करून साईडला ठेवले. आपल्याला खिसणीनंच किसून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे प्लेट बाजूला ठेवायचं आणि एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे लसणाच्या 5 ते 6 अशा आपण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची ही आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. थोडंसं मी ते कट करून टाकलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे. 2 चमचे इतके आपण धने टाकून घेतलेले आहेत. भाजलेले धने आहेत. 1 चमचे इतके जिरे टाकलेले आहेत. आता याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान दरदरीत आपण मस्त मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आणि गॅसवरती पॅन ठेवून 4 ते 5 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. जे वाटण तयार केलं त्यामधला 1 चमचा इतकं वाटण आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. तेलामध्ये छान मिक्स झालं की आता मॅश करून घेतलेला बटाटा तो आपल्या सुरुवातीला टाकून द्यायचा आणि छान आपण तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत. एक खास पद्धत आहे की जे पुरणपोळीसारखं बनवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे. ह्या ठिकाणी आपण हळद टाकून घेतलेली आहे. आता मीठ टाकलेलं नाही. आपण मीठ जे आहे ते आपण शेवटी टाकणार आहोत. खूप साध्या सोप्या पद्धतीचे पराठे आहेत हे. अगदी सहज कोणालाही बनवता येतात आणि कमी साहित्यामध्ये रोजच्या साहित्यामधलेच आपण पदार्थ वापरलेले आहेत आणि झटपट पराठे आपण बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट आहे. नक्की करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण मिक्स करते वेळेस थोडंसं आपल्याला 5 मिनिट वेळ द्यायचा आहे, जे की पूर्ण कढई सोडेल इतका आपण ह्या ठिकाणी भाजून घेणार आहोत. जे मॉइश्चर आहे बटाट्यामधला ओलसरपणा कमी होईल इतकं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलं आहे. मीठ जे आहे ते आपण शेवटी टाकलेलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी घट्टसर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता सध्या तर ही गरम आहे, पण जेव्हा थंड होईल तेव्हा आणखीन घट्ट होईल. आता ह्या ठिकाणी आपली जी भाजी आहे पराठ्यामध्ये घालण्याची ती पूर्ण तयार झालेली आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान पुरणासारखं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. पाहताच लक्षात येत असेल अगदी छान मऊसर आपलं हे बटाट्याच्या भाजीचं सारण तयार झालं. त्यामुळे आता गॅस बंद करायचं आहे. तर ह्या ठिकाणी गॅस बंद करून आपण थंड होण्यासाठी खाली ठेवून देणार आहोत. या ठिकाणी एक परात घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळून घेतलं की त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. जसं की आपण नेहमी चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला पीठ सुरुवातीला मळून घ्यायचे. 1 चमचा इतकं तेल टाकलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून चपातीचं पीठ जसं मळतो त्या पद्धतीनं मळून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं नंतर मऊ करायचं आहे. आता ह्या ठिकाणी पीठ तर मळून झालेलं आहे, पण पीठ आपल्याला एक 10 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट आता झालेले आहेत. त्यामधलं आता आपण अर्धं पीठ जे आहे ते आपण साईडला करून घेणार आहोत. कारण पूर्ण पराठे मी आता लगेच बनवणार नाही. जितकं बनवायचं आहे तितकंच आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लावून ह्या ठिकाणी मी मऊ करून घेतलेलं आहे. जसं की आपण पोळीसाठी मऊ करून घेतो त्या पद्धतीनं. आता पीठ छान तयार झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण साईडला थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि जी भाजी आहे त्याची आपल्याला सुरुवातीला छोट्या आकारामध्ये गोल अशा आपण गोळी बनवून घेणार आहोत. त्या अगोदर मी किचन ओटा ह्या ठिकाणी स्वच्छ करून घेतलेला आहे, कारण मी डायरेक्ट ओट्यावरच बनवणार आहे. त्यामुळे स्वच्छ करून घेतलेला आहे. तर ही भाजी जी आहे ती पूर्ण थंड झालेली आहे. त्याची आपल्याला गोळी बनवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी पूर्ण जेवढे आपल्याला पराठे बनवायचे तितके मी ह्या ठिकाणी गोळी बनवून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी आपण गोळी बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला पराठे बनवायचे आहे. लहान मोठे आपल्या आवडीनुसार साईज आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. जसं पुरणपोळीला आपण भरतो त्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं बोटाने प्रेस करत करत मोठं करून त्यामध्ये आपण जी भाजी करून घेतली आहे ती भाजी ठेवून आपण लाटून घेणार आहोत.
ह्या ठिकाणी आपण भाजी भरून घेतलेली आणि पॅक करून घेतलेला आहे. भाजी बाहेर येणार नाही ह्या पद्धतीने आपण पॅक करून घेतलाय. कारण पुरणपोळीसाठी जर बनवत असाल तर थोडंसं बाहेर तर कारण पुरण जसं दिसतं पोळीमधनं तसं आपल्याला भाजीसुद्धा दिसायला पाहिजे. त्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आज पराठा बनवत. आता नेहमीप्रमाणे आपल्याला लाटी बनवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी लाटी तर लाटून झालेली आहे. गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि जो पराठा आपण बनवला तो टाकून दिला. दोन्ही साईडनं आपल्याला तेल टाकून छान आपल्याला जसं पोळी भाजतो त्या पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत. अगदी छान मऊ लुसलुशीत आपली ही पराठा पोळीसारखा तयार झालेला. आता ह्या ठिकाणी आपण जसा पराठा बनवला त्या पद्धतीने आपण सर्व पराठे ह्या ठिकाणी बनवून घेणार आहोत. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. पोळीच्या आपल्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद भेटला होता. त्या पद्धतीनेच आपल्या पराठ्याच्या सुद्धा व्हिडिओला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामुळे सर्व व्ह्यूअर्सचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता ह्या ठिकाणी आपण भरभर आपण असे पराठे बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपले सर्व पराठे बनवून झालेले आहेत. मऊ लुसलुशीत पुरणपोळीपेक्षा सुद्धा भन्नाट असे आपले पराठे बनवून तयार झाले आहेत. मुलांच्या टिफिनसाठी किंवा शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा दिलं तर अगदी छान. मुलं भाजी खात नसतील तर तुम्ही अगदी असे पराठे बनवून द्या, नक्की खाऊन येतील. तुम्हाला हे पराठे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.